मायाळूच्या पानाची भजी करायची। त्याच्यासाठी मायाळूची पानं आहेत ती एक 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेली। 4 मोठे चमचे बेसन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। छोटा अर्धा चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, छोटे 2 चमचे घरचा लाल मसाला, छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि ह्याला सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला भिजवून घ्यायचं आहे। सरसरीत असं पीठ भिजून घ्यायचं। त्याच्यामध्ये हे मायाळूचं पान आहे ना ते बुडवायचं। जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही आणि तेलामध्ये असं सोडायचं। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम आचेवर ही भजी आहे ती तळून घ्यायची। एकदम बारीक गॅस केलात ना तर मग तेलकट होतात, म्हणून मध्यम आचेवर यांना तळून घ्यायचे। बघू शकता किती मस्त टम्म फुलले आहेत ती आणि खायला पण खूप छान लागतात। त्याच्या आधी जर कधी केले नसेल ना तर नक्की तुम्ही करून बघा। अशाच पद्धतीने आपण सर्व पानांचे भजी आहेत ते करून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडचे चांगले खरपूस तळून घ्यायचे आणि तेल आहे ते चांगलं नितळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे। त्याच पद्धतीने आपण बटाट्याची पण भजी करणार आहोत। हे बटाट्याचे पातळ काप करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे चांगले भजी ना कुरकुरीत होतात आणि त्याच पिठामध्ये आपल्याला घोळवून त्याची भजी काढायची आहेत। बघू शकता कसे टम्म फुलतात। सोडासुद्धा आपण इथे वापरलेला नाही आहे। सोडा न वापरता मस्त असे टम्म फुललेले असे बटाट्याचे भजी जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आमच्याकडे भजी पावचा बेत आहे। बटाट्याची भजी, कांद्याची भजी, मायाळूच्या पानाची भजी अशा प्रकारे सर्व भजी आहेत ना त्या मी बनवलेल्या आहेत आणि चटणी पाव आणि हे भजी आज आमचा नाश्त्याचा बेत आहे। आवडला तर नक्की लाईक करा।